नमस्कार। मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये एक मोठं अपडेट आलेलं आहे। ते म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरून मजुरांचे हजेरीपट ई मास्टर निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये राबवण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये मास्टर काढण्यासाठी कार्यपद्धती काय ठरवून देण्यात आलेली आहे, ग्रामरोजगार सेवकाची जबाबदारी काय असणार आहे, आपले सरकार सेवा केंद्र याची जबाबदारी काय असणार आहे, मनरेगा ऑपरेटर यांची जबाबदारी काय असणार आहे, वेबसाईटवरून मास्टर कसा काढला जाणार आहे याची संपूर्ण माहिती व मनरेगा वेबसाईटवरून मास्टर काढण्याचा डेमो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी उमेश बुराडे MD नरेगा ॲडव्हान्स या चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व यावर काही आपल्याला विचारायचं असल्यास व्हिडिओला कमेंट करा, यावर नक्कीच आपल्याला प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला लवकर सुरुवात करूया। शासन निर्णय आहे दिनांक 18 डिसेंबर 2023 ते आपण पाहू। शासन निर्णयानुसार रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपट ई मास्टर प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई मास्टर निर्गमित करण्याची कार्यवाही करणे, यासाठी ग्रामपंचायतीला क्षमता बांधणी करणे व ई मास्टर निर्गमित करण्याची कार्यवाही आपले सरकार पोर्टल मार्फत करण्याबाबतची कार्यपद्धती दिनांक 1 सप्टेंबर 2023 अन्वये प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील 35 तालुक्यामध्ये राबवण्यात आलेली होती। योजनेअंतर्गत मजुरांचे हजेरीपट ई मास्टर ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लागू केल्यास मजुरांची कामाची मागणी प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून डिमांड अपलोड करून ई मास्टरची प्रत वेळीच प्राप्त करून घेणे शक्य आहे। तसेच ग्रामरोजगार सेवकाला तालुका स्तरावर कामाची मागणीनुसार मजुराची यादी तालुक्याला पोहोचवण्याकरता लागणारा कालावधी, हजेरीपट ई मास्टर प्राप्त करून घेण्याकरता लागणारा वेळ हा देखील वाचणार आहे। परिणामी डाटा एंट्री करिता होणारा विलंब टाळता येणार आहे। यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हजेरीपट म्हणजेच ई मास्टर ग्रामपंचायत स्तरावरून निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवण्याकरता ग्रामपंचायत स्तरावरून मजुरांचे हजेरीपट निर्गमित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये राबवण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। ई मास्टर निर्गमित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती हे अवलंबण्यात येणार आहे। यामध्ये सदर कामावर हजर राहणाऱ्या अपेक्षित मजुरांची यादी प्राप्त झाल्यानंतर narega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून PO लॉगिन मध्ये जाऊन डिमांड अपलोड करायची आहे। डिमांड अपलोड झाल्यानंतर याच संकेतस्थळावरून यादीतील मजुरांना वर्क अलोकेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे व तालुका स्तरावरील ई मास्टरशी संबंधित ऑपरेटरला दूरध्वनीवरून व ईमेलद्वारे बाबीची सूचना द्यायची आहे। प्राप्त झालेल्या डिमांडनुसार तालुका स्तरावरील नरेगा ऑपरेटर PO लॉगिन मधून ई मास्टर तयार करील। सदर ई मास्टरची प्रिंट GP लॉगिन मधून काढणे। प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसांच्या कामाचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले मास्टर ग्रामरोजगार सेवक डाटा एंट्री करेल व वेज लिस्ट जनरेट करून मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाही करता AAO लॉगिनला पाठवेल। याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा MI समन्वयक यांनी स्वतः तालुका स्तरावर जाऊन ग्रामपंचायत स्तरावर ई मास्टर निर्गमित करण्याबाबतच्या प्रक्रियेबाबत संबंधित ग्रामपंचायतमधील सर्व संबंधित व्यक्तींना प्रशिक्षण देतील। तसेच सर्व ग्रामपंचायतीचे GP लॉगिन युजरनेम व पासवर्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तालुका स्तरावरील नरेगा सेल मार्फत करण्यात येणार आहे।
आता आपण नरेगा वेबसाईटवरून मस्टर काढण्याचा डेमो व्हिडिओ ग्रामपंचायत स्तरावरून ई मस्टर काढण्याकरिता ग्राम रोजगार सेवक यांनी आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेऊन narega.nsa.in ही ह्या वेबसाईटला लॉग इन करून यानुसार नरेगा वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर असं होम पेज येईल। यामध्ये क्विक ॲक्सेस ह्या विंडोला क्लिक करून पंचायत या टॅबवरती क्लिक करून ग्रामपंचायत निवड करायची आहे। त्यानंतर डाटा एंट्रीवर क्लिक करून आपला स्टेट निवड केल्यानंतर ह्यानुसार ग्रामपंचायत लॉग इन ओपन होणार आहे। यामध्ये फायनान्शियल इयर, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि आपल्या ग्रामपंचायतला दिलेला यूजर ID व पासवर्ड यामध्ये नोंद करून यामध्ये दिलेला कॅप्चा नोंद करायचा आहे व यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं। हे लॉग इन झाल्यानंतर ह्यानुसार पेज ओपन होईल। यामध्ये D3 वर्क डिमांड मध्ये जाऊन डिमांड फॉर एंट्री यावर क्लिक करून ग्रामपंचायतीचं नाव सिलेक्ट करून यामध्ये आपल्याला डिमांड मारायची असलेला जॉब कार्ड क्रमांक यामध्ये सर्च करायचा आहे। त्यानुसार अर्जदाराचे नाव येणार आहे। यामध्ये अर्जाचा दिनांक केव्हा केलेला आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर मस्टर कोणत्या तारखेपासून काढायचा आहे ते तारीख यामध्ये कामाच्या मागणीमध्ये नोंद करायची आहे। एकूण दिवस निवड करायची आहे। त्यानुसार प्रोसीड करून समोर जायचं आहे। यानुसार आपल्याकडे प्राप्त असलेल्या मागणीनुसार एकेका मजुराची डिमांड यामध्ये नोंद करून घ्यायची आहे। डिमांड नोंद झाल्यानंतर वर्क अलोकेशनची प्रक्रिया करण्याकरिता D5 मध्ये वर्क अलोकेशन क्लिक केलं की त्यामध्ये ह्या पद्धतीने विंडो ओपन होईल। त्यामध्ये वर्क कॅटेगरी घ्यायची आहे आणि वर्कफोर्स सर्च करायचा आहे। ज्या कामावरती आपल्याला मस्टर अलोकेशन करायचं आहे ते कामाची निवड करून यामध्ये अलोकेशन ऑल करून सेव्ह करायचं आहे। यानुसार अलोकेशन हॅज बीन डन असा मेसेज येईल, म्हणजे आपलं अलोकेशन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अलोकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राम रोजगार सेवकांनी तालुका स्तरावरील नरेगा ऑपरेटर यांना ई मास्टर प्रिंट करिता सुचवायचं आहे। हे सुचवल्यानंतर तालुका स्तरावरील ऑपरेटर पुन्हा नरेगा संकेतस्थळावर जाऊन आपल्या PO लॉग इन मध्ये यानुसार PO लॉग इन ही तालुका ऑपरेटर लॉग इन करेल आणि PO लॉग इन केल्यानंतर यामध्ये मास्टर प्रिंट करण्याकरिता ह्यानुसार हे लॉग इन झालेलं आहे। यामध्ये D6 मध्ये मास्टर रोल मध्ये जाऊन D6.3.1 मध्ये जनरेट ई मास्टर रोल यावरती क्लिक करून यानुसार त्या कामावरती ई मास्टर रोल हा प्रिंट करून द्यायचा आहे। ही कार्यवाही तालुका स्तरावरील नरेगा ऑपरेटर यांच्यामार्फत ई मास्टर रोल प्रिंटची कारवाई होणार आहे आणि ई मास्टर रोल यानुसार प्रिंट होणार आहे। यानुसार तालुका स्तरावरील ऑपरेटरनी ई मास्टर हा जनरेट केला आहे। हा जनरेट ई मास्टर ग्राम रोजगार सेवकाला कळवल्या जाईल की आपला मास्टर हा जनरेट झालेला आहे किंवा तालुका स्तरावरील ऑपरेटर त्याचं PDF तयार करून ग्राम रोजगार सेवकाला पाठवू शकेल आणि
ग्राम रोजगार सेवक हे ग्रामपंचायत स्तरावरून त्या मास्टरची प्रिंट करणार आहे। यानुसार मास्टर प्रिंट करायचा आहे। प्रिंट झालेला मास्टर हा कामावरती वापरून पूर्ण झालेल्या कामाचं संबंधित तांत्रिक सहाय्यक यांच्याकडून मोजमाप करून व त्याचं MB रेकॉर्डिंग करून त्यानुसार भरलेलं मास्टर हे पुन्हा ग्राम रोजगार सेवक यांनाच GP लॉगिन मधून EMIS करायचं आहे। ते सुद्धा EMIS करण्याची प्रक्रिया सुद्धा आपण यामध्ये पाहूया। त्यासाठी पुन्हा ग्राम रोजगार सेवक हे ग्रामपंचायत लॉगिन ओपन करेल। यामध्ये लॉगिन ओपन केल्यानंतर D6 मध्ये मास्टर रोल एंट्री हा ऑप्शन निवडून यानुसार लॉगिन येईल। यामध्ये कामाचा वर्कआउट सर्च करून हजेरीपट सर्च करायचा आहे आणि यानुसार तो हजेरीपट आलेला आहे। यामध्ये मजुरी दराची नोंद करून तो मास्टर हा सेव्ह करून घ्यायचा आहे। सेव्ह केल्यानंतर आपल्याला त्याचं वर्कर किती आहे ते दिसेल आणि मजुरी किती आहे ते पण दिसेल। ते बरोबर चेक करून सेव्ह करून घ्यायचं आहे। यानुसार हा मास्टर EMIS पूर्ण झालेला आहे। EMIS पूर्ण झाल्यानंतर D7 मध्ये वेज लिस्ट यामध्ये पूर्ण झालेल्या EMIS झालेल्या मास्टरची वेज लिस्ट जनरेट करायची। यानुसार हे वेज लिस्ट जनरेट होईल। जनरेट झालेल्या वेज लिस्टचा नंबर आपल्याकडे नोंद करून ठेवायचा आहे, म्हणजे आपण कोणती वेज लिस्ट जनरेट केली हे आपल्याला माहिती राहील। यानंतर पुन्हा होम पेज वरती जाऊन D7 मध्ये वेज लिस्ट या ऑप्शन मध्ये जाऊन ऍड वेज लिस्ट टू सेंड AO लॉगिन यानुसार सेंड फॉर वेज लिस्ट करायचं आहे AO लॉगिन साठी। यानुसार आपली वेज लिस्ट ही AO लॉगिनला पुढील प्रक्रियेसाठी सेंड झालेली आहे। यानंतर AO मास्टर तपासून त्याला अप्रूव्ह देणार व त्यानंतर सेकंड लॉगिनला ते अप्रूव्ह करता जाणार। तर ही माहिती आपणास उपयुक्त वाटलेली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट्स करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।